वाह वाह पप्पाजी वाह. तुकाचे आगर बापर कुमादेवीवर, तुकाचे आगर बापर कुमादेवीवर, विठ्ठल बरवा तो हा विठ्ठल बरवा. जय राम अरे टाळ करे हाला जय राम वा वा अरे जय राम कृष्ण हरे जय राम कृष्ण हरे जय राम. आलिया संसारा उठावे गकरा, आलिया संसारा उठावे गकरा, शरण जा उदारा पांडुरंगा. काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, येथे मनुष्याचे काय आहे. वापकवाजे देता देवविता नेता नेवविता, देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. निमित्ताचा धन्य केलाचे प्राणी, निमित्ताचा धन्य केलाचे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. तू कामने कारे नाशिवंतासाठी, तू कामने कारे नाशिवंतासाठी, देवाच वे आटी पाडतो ती. देह हे काळाचे धन कुबेराचे, देह हे काळाचे धन कुबेराचे,
जाए डोबर को डोबा 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 डोबा
हा हा बसले टाळी 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 विठ्ठल 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 हा टाळी करे हलवा हा 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 बसले सर्वांनी टाळी वाजवा टाळी कुंडली कवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ हा टाळी टाळी आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे देता देवविता नेता नेवविता तेथे याची सत्ता काय आहे निमित्ताचा धनी केला असे प्राणी माझे माझे म्हणून व्यर्थ गेला तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवास व्याठी पडतोसी देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे विठ्ठल विठ्ठल महायोग पीठे तटे भीमरथ्यम वरम पुंडलिकाय दातो मणींद्र हे समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम
तेव्हा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका जयांचे केलिया स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार आता ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तोची गणेशु सखलार्थ मते प्रकाशु मने निवृत्तीदासु अवधारी जोजी नमो विश्वरूपा विष्णु माय बापा नमो विश्वरूपा विष्णु माय बापा अपरामुपा पांडुरंगा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा अपरामुपा पांडुरंगा आलिया संसारा उठा वेग करा शरण जा उदारा पांडुरंगा देह हे काळाचे धन कुबेराचे तेथे मनुष्याचे काय आहे प्रस्तुत प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी अखिल कोड ब्रह्मांड नायक भगवान पांडुरंगाच्या पंढरीशाच्या चरणारविंद सेवा समर्पित करण्यासाठी घेतलेला अभंग वैराग्य प्राप्त करणारे श्रीमंत श्री देहूचे सुप्रसिद्ध साधू छत्रपती शिवरायांचे गुरु महाराष्ट्राचे जनक संतमान्य देवमान्य जगमान्य श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा हा अभंग 5 चरणाचा असून उपदेश प्रकरणातील अभंग सेवेसाठी घेतलेला आहे विठ्ठल विठ्ठल अभंग जगद्गुरु तुकोबरायांचा आहे या जगद्गुरु तुकोबरा या अभंगातून काय सांगतात हे मी तुम्हाला सांगण्या अगोदर अल्पासा परिहार देणं गरजेचं आहे परिहार हा वक्त्याला देवाच लागतो तुम्हा आम्हाला सगळ्यांना ठाऊक आहे इथं काय चाललंय तरी सांगतो आज ज्ञानाई गुरुकुल मध्ये कीर्तन महोत्सव होतोय गेले 3-4 दिवस झाले या ज्ञानाई गुरुकुल मध्ये सुंदर अशी विद्यार्थ्यांनी कीर्तन साजरी केली त्याच आज माझा नंबर आहे महाराज मला सेवा देणारे गुरुवर्य महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार कुठे जरी म्हणलं ज्ञानाई गुरुकुल तरी महाराज कोणी जरी असलं तरी म्हणतात गुरुवर्य सुरेजी महाराज सूळ यांचेच ते गुरुकुल आहे महाराज सुंदर असं हे ज्ञानाई गुरुकुल या ज्ञानाई गुरुकुल मध्ये चाललेला कीर्तन महोत्सव आणि ज्यांनी मला सेवा दिली ते आमचे गुरुवर्य बाबा असतील तसेच सर्व माझे टाळकरी गुरुबंधू असतील गायनाचार्य असतील सर्वांच्या पायावर दंडवत घालतो मृदंगाचार्य असतील मृदंगाचार्यांच्या पायावरती दंडवत घालतो आणि माझ्या सेवेला सुरुवात विठ्ठल विठ्ठल बसलेले म्हणत असतील बुवांनी आपापलेच वळखले आम्ही जर आलो नाही तर पुन्हा पुढे बोंबलणार आहे तसेच कीर्तनाला आलेले संयोजक आयोजक नियोजक प्रयोजक अध्यापक प्राध्यापक मुख्याध्यापक शाळकरी टाळकरी माळकरी गावकरी वारकरी शेतकरी कीर्तनाला आलेले कीर्तनाला कधीच येत नसते ते आजच आले ते येऊन मागे बसले ते पुढे बसले ते आत बसले ते बाहेर बसले ते वट्ट्यावरती बसले ते कट्ट्यावरती बसले ते कीर्तनाला येऊन हात जोडून उभे राहिले ते कीर्तनाला येऊन हात जोडून उभे राहिले ते मागे बसले ते पुढे बसले ते कधीच कीर्तनाला येत नाहीत ते इथे येऊन माईक वाल्याच्या साऊंड सिस्टीम वाल्याच्या कानात सांगतात आवाज वाढव त्यांच्या सर्वांच्या पायावर दंडवत परत उगाच कुणी राहू नये म्हणून झालं विठ्ठल विठ्ठल सर्वांच्या पायावरती दंडवत घालतो अभंगाकडे वळू जगद्गुरु तुकोबरायांचा अभंग आहे अभंग जे जगद्गुरु तुकोबराय काय सांगतात जगद्गुरु तुकोबराय आपल्याला उपदेश करतात आलिया संसारा उठावे ग करा या संसारात तरफडत असलेल्या या जीवांना जगद्गुरु तुकोबराय उपदेश करतात मायबापो भगवान परमात्म्याने 83,99,999 योनी बनवली ती मानवाची महाराज त्या भगवान परमात्म्याने यांच्यावरती ऑब्झर्वेशन केलं लक्ष दिलं ना त्यातून हे सिद्ध झालं की यातली एकही जात
माझं भजन करणारी नाही, तेव्हा भगवान परमात्म्याने 84 लक्ष योनी बनवली ती मानवाची. महाराज सुंदर असा नरदेह भगवंताने आमच्या तुमच्या ताब्यात दिला. कशासाठी दिला? गुटखा, माणिकचंद, गोवा खाऊन विमल खाऊन लग्नात नाचण्यासाठी नाही ना. कशासाठी नरदेह दिला? देवे दिला देह भजना गोमटा, तो या झाला फाटा बादिकेचा. महाराज सांगतात भजनासाठी आपल्याला हा नरदेह दिलेला आहे. महाराज देवाने ओळखलं आपण यांना नरदेह दिला, पण यांनी तो वाम मार्गाला वापरला. या नरदेहाकडे पाहून साक्षात भगवंताला आनंद झालता. नाथ बाबा वर्णन करतात, पाहुनी नरदेहासी सुख झाले भगवंतासी. या नरदेहाकडे पाहून भगवान परमात्म्याला आनंद झालता का? कारण यात पृथ्वीवरती या जगात सुंदर असा जन्म कुणाचा असेल तर तो फक्त मानवाचा आहे बरं का महाराज. ऐका ना, देवाने ओळखलं की यांनी तो नरदेह वाम मार्गाला वापरलाय. आता झालंय असं, काहींच्या घरात जागा नाही तरी महाराज गोदरेजचं कपाट आहे. काहींच्या घरात जागा नाही. मी असंच एका कीर्तनाला गेलो होतो. 5.25 फूट उंचीचं घर होतं महाराज. लय उंच नव्हतं, 5.25 फूट. आणि मी घरात डोकावून बघितलं तर 4.5 फूट उंचीचं गोदरेजचं कपाट होतं. मी म्हणलं लाका ह्यांनी घरात कपाट घातलंय तर घातलंय, उभं कसं केलंय? ही एक दिवशी कपाट जर कलान लाक घर खाली घ्यायचं काम आहे. मी त्यांना विचारलं इकडे या आणि मला तेवढं सांगा, तुम्ही हे कपाट आत नेलं असेल ते आडवं करून, पण आत तुम्ही ठेवलंय कसं? ते म्हणले काय नाही महाराज, तुम्ही कपाटाच्या जवळ जाऊन तर बघा, आमची फुल तयारी असती. मी जवळ गेलो बघतोय तर काय कोंबरा इतका खड्डा घेतलेला महाराज त्यात कपाट ठेवलं होतं. इतकी माणसं हुशार आहेत. झालंय असं की काहींच्या घरात टेबल नाहीत तरी टीव्हीचे डबडे आहेत महाराज. मी एकदा कीर्तनाला गेलो होतो, तिथं पाहिलं कीर्तन झालं आणि तिथली माणसं म्हणली महाराज जावा घरात बसा, आम्ही आलो तुमच्या पाकिटाची व्यवस्था करतो. आता कीर्तन झाल्यावर बुवा कशासाठी थांबतोय? महाराज पाकिटासाठीच थांबले ना महाराज. म्हणलं चला घरात बसू. घरात बसलो आणि त्यांनी टीव्ही लावला. टीव्ही महाराज कशावरती मांडला होता? बादली असते ना बादली, ती बादली उलटी केलती आणि तिच्यावरती टीव्ही मांडलेला. टीव्ही मांडला होता. मी म्हणलं असू द्या गड्या, आता टेबल नाही यांच्यात, यांनी बादलीवरती मांडला या, पहावं आता कसं. मग त्यांनी चालू करून दिला. म्हणले महाराज बघा टीव्ही बघा आता टीव्ही. आणि मी टीव्ही चालू केला. टीव्ही बघत होतो आणि तेवढ्यात एक स्त्री लगबग तिथं आली आणि टीव्ही घेतला आणि आपटला नाही महाराज, ठेवला. आपटते ती कशाला? महाराज टीव्ही बाजूला ठेवला आणि बादली घेतली सरळ केली. बघता काय महाराज तिथं कोंबडे अंडी घालायला ठेवले होते. विठ्ठल विठ्ठल. कुणी दिले एवढं दुःख महाराज? का? हे सर्व आपणच निर्माण केले. कारण आपल्या घरात कधी 2 रुपयाचा हरिपाठ नाही महाराज, 50 रुपयाची गाथा नाही, 50 रुपयाची गीता नाही, 120 रुपयाची ज्ञानेश्वरी नाही, 150 रुपयाचं श्रीमद भागवत नाही. आणि जोपर्यंत असं चालू राहणार आहे तोपर्यंत आपला महादेश महासत्ता होणार याचं स्वप्न कदापि पूर्ण होणार नाही. विठ्ठल विठ्ठल. चला आपल्या विषयाकडे वळू. देवाने सुंदर असा नरदेह दिलाय आपल्याला आणि तरी काही लोक म्हणतात हा देवाने काय दिलं आम्हाला? अरे काय दिलं? तुम्हाला काही नाही दिलं देवाने असं विचारा. तुमच्या एक जर नख असा बाजूला तुटून पडला तर दुसरा नख जर बसवायचा म्हटला ना तर महाराज 25,000 रुपये नुसता खर्च आहे. दुसरा ओरिजिनल नख बसवायचा म्हटला तर 25,000 रुपये खर्च आहे. बघा ना दादा, 25 गुणुले 2, 2 म्हणजे 20, 25 गुणुले 2 50, 5 लाखांची प्रॉपर्टी नुसती 2 हातात रुपये आहेतच दिली. गडे आता घरी जाते नको काय काढू नका. बघा ऐका ना, आता माणसं काय काय म्हणतात, महाराज आम्ही डोळा बसवलाय, डोळा
बसवा तुम्ही, डोळा बसवा, पण लक्षात ठेवा एक जर डोळा फुटला आणि दुसरा जर बसवायचा म्हटला तर 30,000 रुपये खर्च आहे. 30,000 रुपये खर्च आहे नुसता डोळा बसवायला. पण तो डोळा जर बसवला तर महाराज पहिल्यासारखा अजिबात दिसत नाही. महाराज वर्णन करतात, एक नेत्र जरी का फुटला, सहस्त्रांचा खर्च जरी केला, महाराज एक जर डोळा बसवायचा म्हटला तर महाराज बसवता येतो पण पहिल्यासारखं दिसत नाही. काही जण म्हणतात महाराज आम्ही 32 बसवली, 32 गड्या हो 32 बसवा, पण एकदा फुटाने खायला घ्या मग कळेल काय अवस्था येते. चला, सुंदर असा नरदेह आपल्याला देवाने दिला. काहींना हा नरदेह कळाला पण मिळाला नाही. काहींना हा नरदेह मिळाला पण कळाला अजिबात नाही. काहींना मिळाला सुद्धा कळाला सुद्धा, काहींना मिळालाही नाही कळालाही नाही. महाराज या देवांना नरदेह मिळाला. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी भावा जन्माहमा. महाराज सांगतात, कबीरजी एक दिवशी कंदील घेऊन फिरत होते आणि लोक त्यांना विचारत होते, कबीरजी दिन में बत्ती लेके घूमते हो, अंधे हो गए हो क्या? तेव्हा कबीरजी म्हणतात, नहीं आदमी ढूंढता हूं. तर लोक म्हणतात, हम क्या जानवर दिखते हैं? कबीरजी म्हणले, नहीं आदमी तो है पर आदमी गुम हो गया है. महाराज सांगायचं असं की माणूस आहे हो पण माणूस की हरवलाय तो. म्हणून महाराज सांगतात, या संसारात आल्यानंतर देवाचं भजन करा, विठ्ठल विठ्ठल. हा नरदेह सगळ्यांना मिळालाय महाराज, पण संसार हा महाराज खूप कठीण आहे. संसार हा लवकर सुटत नाही. अहो साक्षात त्या शंकराला सुद्धा संसार सुटला नव्हता, तर महाराज आपले तिथं काय हिशोब आहे? ऐका ना, शंकराचं लग्न झालं पार्वती सोबत. महाराज पार्वती बरोबर लग्न झालं. लग्नात यज्ञ मांडला होता. त्या यज्ञात पार्वतीच्या बापाने शंकराचा अपमान केला. पार्वतीला राग आला. महाराज पार्वतीला राग आला. पार्वतीनं त्या यज्ञात उडी घेतली. पार्वतीचं संपूर्ण शरीर जळालं होतं. शंकराने ते शरीर घेऊन जाताना त्या शरीराचे 51 तुकडे झाले. ते 51 तुकडे म्हणजे या जगातील 51 देवीची शक्तीपीठ आहेत. त्यातली 3.5 महाराष्ट्रात आहेत. एक तुळजापूर, कोल्हापूर, माहूरगड, नारद सप्तशृंगी वने. महाराज ऐका ना, शंकराचा त्या पार्वतीवर जो विवाह होणार होता तो आता तुटला होता. आता शंकर ध्यानात गेले. शंकर म्हणले, हा आता संसारच करायचा नाही. आता महाराज संसारच करायचा नाही म्हटल्याबरोबर शंकर आता ध्यानाला बसले. आता शंकर ध्यानाला बसले. पृथ्वीवरची माणसंच मरायची बंद झाली. आता माणसं जन्माला घालणं हे ब्रह्मदेवाकडे इंद्राकडे काम आहे आणि मरल्यावरती नेऊन घालणं यमाकडं हे शंकराचं काम आहे बरं का. आता शंकर ध्यानाला बसलाय तर माणसं कशी मरायची? माणसंच मरायची बंद झाली. आता ब्रह्मदेव, इंद्रदेव, चंद्र सगळ्यांनी मिटिंग घेतली. माणसं कशी वर येते? तेव्हा चंद्र म्हणला, आवती शंकर बसला ध्यानाला आणि कशी माणसं वर येतील? आता ती म्हणली, इंद्र म्हणला, का बर नेमकं झालं काय? तेव्हा ते चंद्र म्हणला, अहो यज्ञात पार्वतीच्या बापाने शंकराचा अपमान केला. पार्वतीने यज्ञात उडी मारली. त्यांचा संसार तुटून गेला. शंकर निराश झाले आणि ते फक्त त्या रामाचंच भजन करू लागले. भजन करी महादेव, राम पूजी सदाशिव. महाराज त्या रामाचंच भजन करू लागले. आता माणसं काय मरणार नाहीत. तेव्हा चंद्र म्हणाला इंद्राला, ऐका चला आपण आता त्यांना लग्नच करून देऊ, लग्न करून देऊ. तेवढ्यात ब्रह्मदेव म्हणाले, काय याड लागले का काय? त्यांच्याकडे जी गेली ती अजून माघारी आली नाही ती. आता चंद्र इंद्र आले टेन्शन मध्ये. ती म्हणले, असून द्या बघू तरी नेमकं काय होतंय. इंद्र म्हणला, चला मी हाय, भिवू नका चंद्रदेव, चला तुम्ही. आणि गेली ना महाराज शंकराकडे. शंकर ध्यानात बसले. श्रीराम 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 त्यांचा जप चालू आहे महाराज. आणि चंद्र आणि इंद्र त्यांच्या मोहरे गेले आणि शंकराला म्हणलं, महादेव. महादेवाने खटकन डोळे उघडले, त्यांच्याकडे पाहिलं तर चंद्राला म्हणलं, काय झालं? चंद्र म्हणला, आपलं नाही, आपण यांच्यावर आलोय. म्हणजे तुम्ही उघडा डोळ्याने होऊन द्या आमचा कार्यक्रम.
चंद्र म्हणाला इंद्रदेव काय म्हणतायत बघा. तेव्हा इंद्र म्हणाला तुमचं लग्न करायचंय. अहो तुम्ही आता ध्यानाला बसलाय, माणसंच मारा ना ती, तुमचं आता लग्न करून द्यायचंय. शंकर म्हणलं मी कुठं नाही म्हणलो, मी तयार असे, पण मला बायको कोण देणार. आता राजा दक्षाची मुलगी पार्वती, तुम्ही म्हणसाल पार्वती तर यज्ञात उडी टाकून गेलती, आणि पार्वती कस काय. पार्वतीला एक वर होता, तिनं वर मागून घेतला होता. कोणत्याही जरी जन्मात गेले तरी पत्नी शंकराचीच होईल. महाराज राजा दक्ष तयार झाला, लग्नाची तयारी सुरू झाली. आपला मूळ मुद्दा आहे संसार कुणाला सुटत नाही, संसार हा सुटतो, पण त्यासाठी आपली महाराज जिद्द असावी लागते. त्यासाठी फक्त त्या पांडुरंगाचं भजन करावं लागते. आहे का. झालं ना महाराज, लग्नाची तयारी सुरुवात झाली. आता इंद्रचंद्र गेले आणि शंकर पुन्हा ध्यानात गेले. महाराज शंकर ध्यानात गेले, लग्नाचा दिवस जवळ येतोय. आता लग्नाची तयारी सुरुवात करायची. आता नेमकं असं झालं, शंकर ध्यानात गेले ते. आता त्यांनी शंकर जोपर्यंत ध्यानात आहे तोपर्यंत त्यांचा मेकअप सुरू केला. आता त्यांचा मेकअप काय साधा होता का, संपूर्ण अंगाला भस्म आणि डोक्याला अर्धी चंद्राची कोर होती. ऐका ना, संपूर्ण अंगाला भस्म का लावला होता, कारण या पृथ्वीवरती एक ना एक वस्तू एक ना एक दिवशी भस्म होणार आहे, हे त्या भस्माने दाखवून दिलं होतं. ऐका ना दादा, या डोक्याला चंद्राची अर्धी कोर का लावली होती, तर श्रीमंताला कोणीही मदत करेल, गरीबाला मदत करून पहा पुण्यच मिळेल. महाराज ह्या त्या अर्धी चंद्राच्या कोरीनं दाखवलं होतं. झाला ना मेकअप संपूर्ण झाला. आता लग्नाचं वराड आलं. लग्नाचं वराड आलं बघतायत तर काय, शंकर पुन्हा ध्यानात. आता ह्यांना जर ध्यानातून बाहेर काढलं तर आपला कार्यक्रम होणार. महाराज ब्रह्मदेव इंद्रदेव पुन्हा माघारी गेले. आता पुन्हा माघारी गेल्यानंतर शंकरांना अचानक जाग आली. शंकर उठून उभे राहिले. बघताय तर काय, वराडच गायब. आता शंकराने आरोळी ठोकली. महाराज शंकराच्या आरोळीवर कोण येईल तिथं, माणसं जातील का. माणसं नाही ना, भूते वेताळ पिशाच. महाराज सगळी भूतच गोळा झाली. आता वराड 2, 3, 4 ट्रक भरलं महाराज, सगळी भूतच. महाराज आता लग्नाची तयारी सुरू झाली. पार्वतीच्या घरी हे सगळं वराड गेलं. आता नेमकं असं व्हायचं, शंकर राहिला माग आणि सगळी भूत मोर. महाराज शंकर माग आणि भूत मोर, ह्यांचं वराड काय जागेपर्यंत सुखरूप पोचल याची गॅरंटी काय नव्हती. आता शंकर म्हणले भूतांना, अय तुम्ही पहिल्यांदा माग व्हा गाड्यानो, माग व्हा, नाहीतर माझं लग्न काय होणार नाही. महाराज गेले ना, शंकर मोहरे गेले, भूत मागे गेली आणि शंकर गेले. पार्वतीच्या घरी पोचले आणि पार्वतीची आत्या आली. आत्या कशासाठी आली, ओवाळण्यासाठी. आत्या आली ओवाळण्यासाठी आली. तिला माहित होतं आपल्याला साडी भेटेल. आता शंकर साडी देणार आहे म्हणल्यावर, पण तिला माहित नव्हतं गडी कसा आहे तो. महाराज ओवाळण्यासाठी गेली ना, तिनं ताट धरलं, गंधात बोट बुडवलं आणि असं वर धरलं. तोपर्यंत गळ्यातल्या बाबांनी हळूच मुंडकं बाहेर काढलं. जागेवच मिली महाराज. महाराज जागेवरच गप्प पडली. झालं ना. आता शंकर म्हणले, ही माझं लग्न काय होऊन देणार नाहीत गड्या. शंकर मोहरे चालू लागले तर भूतांनी आळवलं, थांबा, आम्हाला मागं टाकलं, तुम्ही मोहर खुशाल चालताय. आम्हाला एक सांगा, आम्ही लग्नात नाचायचं कवा. काय म्हणली, लग्नात नाचायचं कवा. कोण म्हणली, भूत. आणि आता लग्नात कोण नाचतं म्हणा तुम्हीच, आम्हाला काय. आणि महाराज ऐका ना, तेव्हा शंकराने वरदान दिलं की तुम्ही अंग हलवल्याशिवाय कुणाचं लग्न लागणार नाही. आता लॉकडाऊन मध्ये ही पद्धत बिघडली महाराज. आता कळानं सुद्धा, एक शेजाऱ्याला सुद्धा माहित व्हायला नेमकं झालंय कवा. ऐका, झालं ना, लग्नाला सुरुवात झाली. आणि महाराज त्या पार्वतीला सुद्धा त्या शंकराला पत्नी म्हणून जावं लागलं. मूळ मुद्दा एवढाच आहे, त्या शंकराचं पार्वतीचं लग्न झालं. शंकराला काही महाराज तो संसार सुटला नव्हता, पण महाराज सांगतात ना, तुम्हाला नाही संसार सुटत, तुम्ही एकच करा. काय करता, अभंगाच्या पहिल्याच्या
आली या संसारा उठा वेग करा, शरण जाऊ दारा पांडुरंगा. देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. महाराज सांगतात हा देह आपला नाही, हा देह आपला नाही, हे मिळालेले धन सुद्धा आपलं नाही महाराज. हा देह काळाचा आहे आणि धन कुबेराचं आहे महाराज. कित्येक जणांना असं वाटेल की आपल्याकडे खूप संपत्ती आहे, आता आपण खूप दिवस जगणार. नाही ना, कुणीही जगू शकत नाही. कारण एक ना एक दिवस आपल्याला जावं लागणार आहे. जिथं आपल्या कपाळावर सटवीन अक्षरे कोरलीत महाराज, त्या क्षणी आपला कार्यक्रम होणार. झालं एक गडी म्हणला माझ्याकडे खूप पैसा आहे आणि मी काय मरतोय तेव्हा. पण महाराज झालं असं, त्यांनी इतका माळकऱ्यांना ताप दिलता, इतका ताप दिलता, इतका ताप दिलता, किती ताप दिलता ऐका मोहरम. लय ताप दिलता. त्या यमाने लिस्ट काढली. लिस्ट म्हणला एकाच गावातली 25 जण उचलायचे. ते किती 25 जण. पहिल्यांदा कुणाला उचलावं. आता महाराज लिस्ट बघितली तर त्यात सगळ्यांची नावं बघितली आणि नेमका हे गडी घावला. ती म्हणला लाका माळकऱ्यांना लय ताप दिला रे तू, तुला आता कार्यक्रमच होणार तुझा. मी आलोच तुझ्या घरी. यम त्या पोराच्या घरी आला महाराज. त्याच्या आला घरी आणि गाड्याने आपली बुलेट गाडी बाजूला लावली. आता यमाचं वाहन काय बुलेट गाडी आहे का महाराज. रेड्यावरती आला महाराज. रेड्यावरून खाली उतरला आणि मोठाच्या मोठा बंगला होता ना, चांगला मोठा होता, श्रीमंत होता गडी. आला आता त्याने टप 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 पायऱ्या चढला महाराज. पायऱ्या चढला आणि नेमकं त्याने दार वाजवलं. खटखट खटखट दार वाजवलं. म्हणलेला का आतनं ये नाही कोण, गेले कुठंही. तेव्हा त्याला एक बटन दिसलं बाहेर. तो म्हणला बघू हे बटन आहे ना, आपण वाजवल्यावर काय होतं बघू. लगेच त्यांनी बटन वाजवलं की त्यातनं आवाज आला टिंग टॉंग. त्यातनं आवाज आला टिंग टॉंग. ते महाराज हात बरेच माग सरले. म्हणलेला का हे आतनं काहीतरी बोलतंय गड्या. परत तिने वाजून बघितलं टिंग टॉंग. महाराज आतनं तो माणूस आला. म्हणला ऐ कोण आहे रे, दम बिम लागत नाही का. यमालाच दम द्यायला लागलं. ते यमाला अरे गाड्या मी यम आहे र, भाजीपाला विकणारा नाही र, तुम्हाला दम काय देतो या. तो म्हणला काय कशासाठी आलाय. तो म्हणला नाही नाही तुला उचलायचंय, तू लय गाड्या माळकऱ्याला ताप दिला, तुला उचलणार. आता तिने ओळखलं पौर्णिमा नामावश्या एक संकट झाली. आता तो म्हणला चला आता जायचंच म्हणल्यावर ह्या यमाला थोडा चकवा देऊ. आता तो म्हणला यम साहेब मी येतो तुमच्यावर, पण असं करा तुम्ही माझ्या घरात चला, एक कपभर चहा घ्या. चहा 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 घ्या, माझ्या हातचा चहा कसा लागतोय ते बघा. ते म्हणला ठीक आहे, तिकडं लय अमृत पिऊन पिऊन कटाळू, आता तुमच्या घरचा चहा कसा लागतोय ते बघतो. आणि आलं ना महाराज यम घरात आलं. घरात आल्याबरोबर त्याला सोफा शीटवर बसवलं आणि गाड्यानी सोफा शीटवर बसताना फक्त त्याची गदा घेतली, सोफा शीटवर ठेवली आणि कडकड 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 सोफा शीटच मोडला महाराज. यमाला म्हणलं अरे तुमची गदा नुसती सोफा शीट मोडते या, तुम्ही बसल्या काय, तुम्ही आपलं वर नका बसू, खालीच बसा, तुम्हाला चटई टाकून देतो, तुम्ही खालीच बसा. आपलं यम खाली बसलं. गड्याने यमाला खाली बसवलं. ह्यो गेला चहा करायला. चहा केला, एक कप भर चहा केला आणि त्यात 2 झोपीच्या गोळ्या टाकल्या. काय टाकल्या, झोपीच्या गोळ्या टाकल्या आणि ते चहा यमाला प्यायला दिला. यमाने गट 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 चहा पिऊन टाकला आणि म्हणाला का कुठली इलायची वापरलेली रे तू, खूप छान छान चहा लागतोय, तुम्हाला एवढं सांग तू कुठली चहा पावडर वापरली होती, असं म्हणलं असेल का. तो महाराज म्हणला काय चहा लागतोय, सुंदर असा चहा आहे. बघता बघता महाराज त्या झोपीच्या गोळ्याने त्याच्यावरती परिणाम करायला सुरुवात केली आणि यम झोपी गेला. आणि तो गड्या म्हणला आता हे झोपी गेलंय तोपर्यंत ह्याचा कार्यक्रम करायला पाहिजे. मग त्याने काय केलं, त्याच्या कमरेला जी लिस्ट होती ना, लिस्ट ती उघडली आणि महाराज उघडून बघितली तर पहिल्यांदा तो ह्याचंच नाव होतं. मन ह्याला घामच आला महाराज. तो म्हणला का पहिल्यांदा आपलंच नाव आहे, आता आपण काहीतरी युक्ती करायला पाहिजे. मग त्याने असं केलं की आपलं पहिलं नाव खुडलं आणि सगळ्यात खाली टाकलं.
खाली टाकलं आणि जी खालचं सरपंचाचं नाव होतं ते पहिलं टाकून दिलं. मला असू दिले गावाला लुबाडले गाड्याने, जाऊन दे येरवाळे. महाराज त्यांनी पहिल्यांदा त्या सरपंचाचं नाव टाकलं आणि सरपंचाचं नाव टाकल्याबरोबर ते काही थोड्याच वेळाने त्याने लिस्ट घेतली, कमरेला अडकवली त्याच्या आणि थोड्याच वेळात यमाला जाग आली. यम म्हणला का मी नेमकं होतो कुठं? तो पोरगा म्हणाला, यम साहेब, अहो तुम्ही राव रस्त्याच्या पलीकडे पडला होता, मी तुम्हाला उचलून घरात आणले. आता ह्याचं गदा ठेवल्या सोपाशीट मोडतो या, ह्याने यमाला उचलला असेल का हो? महाराज यमाला म्हणला तुम्ही रस्त्याच्या पलीकडे पडला होता, तुम्हाला घरात उचलून आणले. यम म्हणला बरं झालं बाबा, मी जर रस्त्यावर पडलो होतो तर मला एखाद्या ट्रकने जर धडक दिली असती तर जागच्या जागी माझा कार्यक्रम झाला असता. बरं झालं तुम्हाला घरात आणलं. त्यांनी लिस्ट उघडली यमाने आणि बघितलं तर महाराज पहिल्या नंबरला जे नाव खुडलं होतं. यमाने वळखलं, गड्या तू चाल केली या, पण मी सुद्धा यम हाया. आणि तो म्हणला मी लका तुलाच पहिल्यांदा उचलणार होतो, लिस्टला पहिल्यांदा तुझंच नाव होतं. मी आता असं करतो, ही लिस्ट खालनं वर सुरुवात करतो. महाराज एक ना एक दिवस आपल्याला जायचंय, म्हणून महाराज सांगतात देह हे काळाचे धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. महाराज चला तिसरे चरण मोहर. देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. महाराज सांगतात ना देणारा सुद्धा तोच आहे आणि घेऊन जाणारा सुद्धा तोच आहे. चला सांगतो दृष्टांत. एक असा शंकराचा भक्त होता आणि त्याला देव तो शंकर प्रसन्न झाला. शंकर प्रसन्न झाल्याबरोबर त्याला म्हणला माग, काय मागायचंय ती माग. ते म्हणला काय पाहिजे ते देणार. ते म्हणला हो पाहिजे ती देणार, मागल ती देणार. अरे मागल ती देणार, हवं ती देणार, जाऊ का मी. तो म्हणला थांबा, माग तू मला असं द्या, एक डबी द्या डबी. ती डबी जर उघडली तर त्यातनं सोनं बाहेर निघलं पाहिजे, अशी द्या. तो म्हणला लका लेच लुबी दिसते रे, तू भक्त आहे माझा इतका लुबी. तो म्हणला ठीक आहे चला आता थास तू म्हणलं आणि डबी देऊन टाकली. महाराज त्या डबीचा एक नियम होता, साडा समर्जन करायचं, त्याच्यावरती डबी ठेवायची, हळदी कुंकू व्हायचं, ओम नमः शिवाय म्हणून डबी उघडायची, सोनच बाहेर निघणार. ती घरी गेलं चिंग 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 चिंगाटच घरी. पहिल्यांदा तिने कुणाला दाखवली असेल व डबी, कुणाला दाखवली असेल, बायकोला दाखवली. बायकोला म्हणला मला शंकर प्रसन्न झाला आणि तिने मला डबी दिली. डबी उघडली की सोनच निघतंय. गाड्यांच्या घरात असली स्टायलिश फरशी होती, पण दुसऱ्या दिवशी बघितलं अख्खं शेणच. महाराज त्यांनी एका रात्रीत 2 तोळ काढले त्या डबीतनं. इतकीच हुशार होती. साडा समर्जन करायची, डबी ठेवायची, हळदी कुंकू व्हायची, ओम नमः शिवाय म्हणून डबी उघडायची, सोनच बाहेर यायचं. एवढीशी डबी पण 2 तोळ केलं ना एका रात्रीत. आणि दुसऱ्या दिवशी बाया नदीकाठी गेल्या. महाराज नदीकाठी धुणं धुईला गेल्या. आणि महाराज कपडे धुण्याकरिता नदीवरती गेल्यानंतर आता महिलांचं असं आहे, महिलांचं लय मन मोकळं असतं. महाराज पुरुष मंडळी आपले काही जरी दुःख असलं तरी अंतःकरणात ठेवतात. त्याच्यामुळं पुरुषांत हार्ट अटॅकचं प्रमाण जास्त असतं. महाराज महिलांना कधी हार्ट अटॅक जास्त येत नाही, पुरुषांत हार्ट अटॅक जास्त येतो. ऐका ना, महिलांचं मन मोकळं असतं. ती बाई म्हणाली अगं तुझ्या नवऱ्याने काय केलं. ती माझ्या नवऱ्याने आज काय केलंय बघ. ती दुसरी उठली पदर खावला, म्हणली काय केलं ग तुझ्या नवऱ्याने. ती म्हणली काय केलंय. अगं माझ्या नवऱ्याला शंकर प्रसन्न झालाय आणि त्याने डबी दिली. डबी जर उघडली तर त्यातनं सोनच बाहेर निघतंय. ते म्हणले असं, मग मी सुद्धा घरी जाते. घरी गेल्यानंतर महाराज पदर खवळून जी पळाली का ना महाराज, रेषा शर्यतीत धावल्यागतच पळाली महाराज. आणि जी पळाली ती डायरेक्ट नवरदेवाकडेच. नवरदेव आपला बिचारा बसला होता पारावर पत्त्या फिसत, हे तुझा पास तो माझा पास. तू म्हणताल बुवा तुला कसं माहीत, असावं लागतं, पाठ करून यावं लागतं, सगळं आहे का ना. तो पारावर बसला होता आणि डायरेक्ट म्हणले ओय, तू महाराज पारावरच खाली पडलो ना, पणच खाली पडलं. तू म्हणले उठा, मला हे करा, तुम्ही त्या देवळात जा महादेवाच्या, महादेव प्रसन्न करा आणि मला तेवढी डबी आणून द्या. डबी ते म्हणला का सकाळी तुला 2-3 चुन्याच्या डब्या दिल्या, तुला आणि चुन्याची डबी कशाला पाहिजे. ती म्हणली ना मला तसली डबी नकोय,
मग कसली पाहिजे तुला? तुला चांगली आणू का? अतुल कंपनीचा चुना आणू का? ते म्हणले अतुल कंपनीचा सुद्धा नको मला. मग राजेश्री सुद्धा नको. मग तुला नेमकी डबी कशाची पाहिजे? ती म्हणली मला एक अशी डबी द्या की डबी उघडली तर सोनच बाहेर निघलं पाहिजे. ती म्हणलं कोणी खूळ घातलं तुझ्या डोक्याची? ती म्हणली नाही ही शेजारची बाय आहे ना, तिच्या नवऱ्याला महादेव प्रसन्न झालाय आणि महादेवाने त्याला वर दिलंय की बाबा तू जर डबी उघडली तर त्यातनं सोनच बाहेर निघणार. आता हे सुद्धा नवरदेव म्हणला झाली बायको इडी आपली, चला आपलं निघणं भाग्य आहे, नाहीतर आपल्याला संध्याकाळची भाकरी सुद्धा मिळायची नाही. गेलं महाराज, गेलं महादेवाच्या देवळात पोचलं, महादेवाची भक्ती करू लागलं आणि महादेवाची भक्ती केल्यानंतर महादेव त्याला काय प्रसन्न झाला? एका दिवसात कुणाला होतोय महाराज? महादेव मला जरा ताण काढवायस, ताण काढ. आता ती परत घरी आलं, बायको दारातच उभी होती आणि बायकोनं कपाळाला हात लावला, म्हणली आला माझा वाघ. वाघ आला जवळ. वाघ म्हणला नाही दिली का शंकराने डबी दिली नाही. आता बायको म्हणली तुम्ही जोपर्यंत डबी आणत नाही तोपर्यंत घरात काय यायचं नाही. वाघ परत शिपटी खाली घालून माघारी. महाराज शिपटे आता गेला ना देवळात, वाघ पोचला. वाघाने भजन सुरू केलं, गाड्याने भजन सुरू केलं. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवायचं भजन सुरू केलं. आणि महाराज कालांतराने त्याला महादेव प्रसन्न झाला ना महादेव प्रसन्न. आणि महादेव म्हणाला माग, तुला मागायचंय ती माग. तो म्हणला काही नको रे, 2 दिवस झालं उपाशी आहे. आता तू असं कर, ती पहिल्यांदा डबी दे. तो मला सांग ट्रकच खाली करतो, राजश्री कंपनीचा चुना आहे आपल्याकडं, सगळा ट्रक खाली करतो तुझ्यामुळं. तो म्हणला नको रे, मला ही डबी दे. डबी जर उघडली त्यातनं सोनं बाहेर निघलं पाहिजे, असली डबी. ती म्हणला शंकरांनी ओळखलं, कारण तो देता देवविता नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे. देवाने ओळखलं हे दुसऱ्याचं बघून आलाय, आता ह्याची फजितीच करायला पाहिजे. तथास्तु म्हणला आणि डबी देऊन टाकली. डबी दिल्याबरोबर त्याला एक नियम सांगितला, सडा समर्जन करायचं, डबी ठेवायची, हळदी कुंकू व्हायचं, ओम नमः शिवाय म्हणून डबी उघडायची, सोनच बाहेर निघणार. पण एक सांगितलं, तू घरी जाऊपर्यंत आधी मधी रस्त्यात कुठं डबी उघडायची नाही. तो म्हणला ठीक आहे, मी नाही आता घरी गेल्यावर डबी उघडतो. ती गेलं ना महाराज, पळत 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 निम्या रस्त्यात गेलं. आणि तो म्हणला असं आहे, बघू तरी आपण डबी उघडून, तेवढंच बायकोपासून थोडं सोनं असेल ती लपवून ठेवू आपण. आता गेलं ना निम्या रस्त्यात गेलं, सडा समर्जन केलं, डबी ठेवली, हळदी कुंकू वाहिलं आणि ओम नमः शिवाय म्हणून जशी डबी उघडली तसं महाराज त्यातनं बुटका बाबा वस्ताऱ्या सहितच बाहेर आला. अख्खा चकुटच करून टाकला महाराज, त्याचा बिना पाण्याचाच केला सगळा. महाराज एक सुद्धा केस ठेवला नाही डोक्यावरती. आणि घरी गेला त्यांनी तशीच तो बुटका बाबा आत ठेवला डबीत, डबी लावली, घरी रिटर्न घरी गेला. आणि बायकोला म्हणला आणली डबी, डबीतनं सोनच निघतं या. बायको म्हणली ती असू द्यावं, मला एवढं सांगा की तुम्ही केस का काढले ती बरं. तेव्हा मला काही नाही, अगं लय कोंडा चालता डोक्यात बघ, त्याच्यामुळं आलो आता. म्हणलं चला निघून तरी जायला, आता आपल्याला एवढं सोनं भेटणार आहे म्हणल्यावर. तिने डबी दिली ना बायकोपाशी डबी दिल्यानंतर ते म्हणाला अगं मला फोन आला साहेबांचा मुंबईवरनं आणि मला मुंबईला कामाला जायचंय. त्याला माहित होतं आता केस गेले ती या बायकोने जर घरी डबी उघडली तर पुढं काताड सुद्धा जाईल. त्याच्यामुळे त्याने कारण केलं आणि तो मुंबईला निघून गेला. मुंबईला निघून गेल्यानंतर तिला कपाटात डबी ठेवायला लावली होती. त्याला माहित होतं आपल्या बायकोनी आपण मोहरे गेल्यानंतर डबी 100% उघडणार. ती गेलं मुंबईला आणि शेजारची बाई आली आणि तिनं सांगितलं अगं माझ्या घरात पैसे सुद्धा नाहीत ग, मला काहीतरी दे. तेव्हा तिनं म्हणली माझ्या नवऱ्याला शंकर प्रसन्न झालाय आणि त्यांनी त्याला डबी दिली. ती डबी जर उघडली तर त्यातनं सोनच बाहेर निघणार आहे असं सांगितल्याबरोबर महाराज ते आता बाई म्हणली ठीक आहे, आता आपण असं करू 5 जणी बोलू. 5 जणी बोलवल्यानंतर आपण सडा समर्जनाचा कार्यक्रम करू आणि आपण सगळ्यांना थोडं थोडं सोनं घेऊ. असं म्हटल्यानंतर झालं ना 5 जणीचा कार्यक्रम ठरला. पाटलाच्या वाड्यावरती
कार्यक्रम सडा समर्जनाचा ठरला होता. सडा समर्जन करण्याकरता सगळेजण पाटलाच्या वाड्यावरती गावातली सरपंचीन बाय, मास्तरीन बाय, डॉक्टरीन बाय, वकिलीन बाय आणि शेवटी पाटलीन बाय सगळ्यांनी मेकअप केला आणि टकाटक मध्ये पाटलाच्या वाड्यावरती हजर. येताना हायवेनीच येत होत्या, दाखवत होते सगळ्यांना मेकअप त्यांचा. महाराज त्यांना माहित नव्हतं पुढं नेमकं होणार आहे काय. सगळेजण पाटलाच्या वाड्यावरती आल्या. पाटलाच्या वाड्यावरती आल्यानंतर सगळ्या खोलीत आल्या. त्यांनी आतनं कडी लावली, सडा समर्जन केलं होतं, डबी ठेवली आणि म्हणली हळदी कुंकू व्हायचं ना, ओम नमः शिवाय म्हणून डबी उघडायची आहे. आता एक जण म्हणली आपल्यात पाटलीनबाईचा वाडा आहे. मग म्हणलं पहिल्यांदा पाटलीनबाईला नंबर देऊन टाकू. आता पाटलीनबाई म्हणली नको, मला असं करा, वकीलबाई सगळ्यांना न्याय देतात, वकिलीनबाईला पहिल्यांदा नंबर देऊन टाकू. वकिलीनबाई म्हणली नको. आता असं करू डॉक्टरीनबाईला, डॉक्टरीनबाई सुद्धा नको म्हणली. मास्तरीनबाई लगेच हो म्हणली. कारण मास्तरीनबाई सगळ्या गावात नवीनच आलती, ती फॉरेनर होती महाराज, फॉरेनर होती, तिला नीट बोलता सुद्धा येत नव्हती. ती म्हणली नेमकं म्हणायची आहे काय. ती म्हणली काय नाही म्हणायचं, फक्त ओम नमः शिवाय म्हणायचं आणि डबी उघडायची. आता ती म्हणली ठीक आहे बाबा. गेली त्या डबीपाशी गेली, डबीला हळदी कुंकू वाहिलं आणि महाराज हात जोडलं, अशी वाकडी तिकडी झाली आणि ओम नमः शिवाय जशी म्हणली आणि डबी उघडली. बाबा पुन्हा बाहेर आला, एकीला धरलं महाराज, बाह्या मागे सारल्या, कडी आधीच लावलेली होती, एक सुद्धा ठेवली महाराज, सगळ्या काढूनच टाकल्या. महाराज सांगायचा मुद्दा एवढा आहे, देता देवविता नेता नेविता. ऐका ना, आपलं तिथं काहीच चालणार नाही म्हणून महाराज सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात देता देवता नेता नेविता. तेथे याची सत्ता काय आहे. चला 4थ्या चरणाकडे. अवघी 5 मिनिटं राहिलेत, आपल्याला 7:15 कीर्तन उरकायचंय. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं होतं ना, आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. त्या देवाला शरण जाओ. महाराज एक म्हातारं होतं, म्हातारं लगबगीनं कीर्तनाला चाललं होतं आणि महाराज त्या पारावरती 4-5 जण टवाळक्या करणारी मुलं होती. टवाळक्या करणाऱ्या मुलांनी त्या म्हाताऱ्याला बघितलं आणि म्हणली या म्हाताऱ्याला धरा. धरा म्हटल्याबरोबर 4-5 जण त्या पारावरनं खाली उतारली आणि म्हाताऱ्याला धरायला लागली. आता म्हाताऱ्या लगबगीनं कीर्तनाला चाललं होतं. आता हे शेवटी टवाळक्या करणारीच मुलं त्या म्हाताऱ्याची चेष्टा करू लागली, निंदा करू लागली. आणि महाराज काही थोड्याच वेळात ते म्हातारं कीर्तनाला गेलं. कीर्तन कुणाचं होतं. कीर्तन जगद्गुरु तुकोबारायांचं होतं. आता मुलं म्हणलेला का म्हातारा आपल्या तावडीतनं हुकलं, असून द्या, म्हाताऱ्याच्या नादाने आपण कीर्तनाला तरी आलोय, आपण कीर्तन ऐकलं पाहिजे. टवाळके करणारी मुलं मागे बसली, ती कधी मोहर जाणार आहेत का? नाही ना. जगद्गुरु तुकोबारायांचं कीर्तन चालू होतं, कीर्तन संपलं आणि असा काय डोक्यावरती त्यांचा परिणाम झाला, ती डायरेक्ट जगद्गुरु तुकोबारायांकडे मुलं गेली आणि म्हणली महाराज आम्हाला तुमच्याकडून माया घालायची, पण आम्ही खूप मोठी कार्य केलीत. आता तुम्हाला जर ती सांगितली तर तुम्ही आम्हाला तुमच्या परमार्थात घ्यायचा नाही.
ते आता एक जण म्हणला, अरे ती सांग ना बघ, ती हा ती म्हणला कुठले रे, ती नव्हतं का बघ, आपली पार्टी करायची ठरली होती आणि आपण पाटलाच्या घरामोरचं ते काळं बोकड उचलून आणलं आणि त्याची पार्टी केली आणि आपल्याला दुसऱ्या दिवशी कळलं की बाबा ते बोकड नव्हतं, ते कुत्रं होतं. महाराज असं लय पराक्रम केलं त्या गड्यांनी. आता कुणाच्या कोंबड्या सुद्धा चोरल्या होत्या, पण तुकाराम महाराज सांगतात, मागे झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका, पुढे जामीन आहे तुका. झाले पाहू नका, पुढे जामीन आहे तुका. महाराज सांगतात, माग तुम्ही काही करा पण पुढे तुको बराय उभा असताना तुम्हाला कशाची चिंता नाही. चला सुटला मत चौथ चरण, निमित्ताचा धनी केला असे प्राणी आणि माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. चला शेवटच्या चरणाकरता महाराज तुका म्हणे कारे नाशिवंतासाठी देवा सवे आठी पाडतोसी. महाराज जेव्हा तुकोबरांचे वडील बोल्लोबा आणि कनकाई वारीला निघाले होते, महाराज बोल्लोबा कनकाईला सांगत होते की वारी खूप सुंदर असते, तू एकदा वारीला चल. आता कनकाई म्हणली ठीक आहे बाबा मी ती वारीला, पण बोल्लोबा काय तिला नुसतं चिडवत होते, म्हणत होते अगं खूप सुंदर वारी असते, तू एकदा चल. आता बोल्लोबांना माहित होतं ह्यांनी पांडुरंगाचं मुख पाहिलं, हे काय ना काहीतरी मागणार. आता मागणार म्हटलं बरोबर तुकोबरांच्या घरची परंपरा अशी होती की देवाला काही मागायचं नाही. परंपरा होती की आपण देवाकडे काही मागायचं नाही. महाराज कनकाईनं खूप हट्ट केला, बोल्लोबांना मला यायचंय वारीला, तुम्ही मला आता वारीला न्या. आता ठीक आहे बोल्लोबा म्हणले चला नेतो वारीला, पण तिथं गेल्यानंतर देवाला काही मागायचं नाही. गेले ना वारीला गेले, पंढरपूरला वारी पोचली. पांडुरंगाच्या महाराज गाभाऱ्यात शेवटी कनकाई गेल्या आणि कनकाईने पांडुरंगाचं मुख बघितलं, चरणाकडे पाहिलं आणि महाराज माघारी आल्या. माघारी आल्यानंतर बोल्लोबांनी ओळखलं ह्यांनी काहीतरी मागितलंय. शेवटी कनकाईला विचारलं सांगा काय मागितलं तुम्ही देवाकडं. तेव्हा म्हणल्या माझ्या पोटी सुंदर असा पुत्र जन्माला यावा हे देवाकडे मी मागितलंय. तू बोल्लोबा म्हणले मागितलंय ना, जा देवाकडं आणि पुन्हा देवाला सांगा मुलगा दिला तर कसा दे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. असा मुलगा मला दे. महाराज मागावं तर असं मागावं, नाहीतर तिघजण देवाकडे गेले आणि देव त्यांना प्रसन्न झाला आणि देवाला म्हणाले देवा, पहिला म्हणाला देवा मला इतकं सुंदर बनव, इतकं सुंदर बनव, इतकं सुंदर बनव
की मी अख्ख्या जगात नुसतं चमकून दिसलं पाहिजे. देव तथास्तु झालं ना ते खूप सुंदर झालं. आणि दुसरा म्हणाला, हा देवा मला त्याच्यावरच जोरात चांगले कर. लाका ती त्याच्यावरून सुद्धा भारी झालं. तिसरं इतकं खोडकर होतं, ती म्हणला देवा एकच मागणी मागायची ना, तू असं कर ह्यांना पहिल्यासारखं कर. काशी मागणी मागावी बघा. तुकोबरायची मागणी अशी होती की माझ्या तुकोबराय सुंदर असं कणकाईच्या पोटी तुकोबराय यांचा जन्म झाला आणि सुंदर महाराज या जगाला त्यांनी गाथा दिला. ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरी दिली. महाराज सुंदर असं ज्यांनी आपल्याला जन्माला घातलं, ज्यांनी आमचं परमार्थात प्रवेश केला, महाराज ज्यांचं आम्ही भजन करतो त्यांचं एकदा भजन. विठोबार कुमाई कीर्तन सेवा आमचे गुरुवर्य बाबांच्या चरणी अर्पण करतो. तसेच सर्व आलेले ग्रामस्थ मंडळी असतील, आमचे गुरुबंधू टाळकरी असतील, सर्व गायनाचार्य असतील, महाराज असतील. महाराजांचं नाव काय? पोपट महाराज असतील. गुरुवर्य पोपट महाराज असतील, त्यांनी आज कीर्तनाला साथ केली. तसेच सुंदर असे मृदंग मणी असतील. महाराज सुंदर असे मृदंग वादक आहेत, त्यांच्या चरणी मी माझी सेवा समर्पित करतो. विनकरी आहेत, सर्वांच्या चरणी मी सेवा समर्पित करतो. जे राहिले ते महाराज आता तुम्ही म्हणसाल आमचं नाव राहिलं, ज्यांचं नाव राहिले आणि ज्यांचं नाव घेतलंय ते देव असतील आणि ज्यांचं राहिलं असेल ते महादेव असतील. महाराज सर्वांच्या पायावरती दंडवत घालतो आणि माझ्या सेवेला पूर्ण विराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली, तुकाराम.